श्री स्वामी समर्थ. यंदा 20 मार्च 2026 रोजी शुक्रवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या मंगल दिनानिमित्त अनेक भक्त 7 दिवसांचे श्री गुरुचरित्र पारायण करतात. पण हे पारायण नक्की कधी सुरू करायचे, नियम काय पाळावे आणि साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन कसे करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पारायणाची सांगता ही प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजेच 20 मार्चला व्हायला हवी. त्यामुळे मागे 7 दिवस मोजून तुम्ही पारायणाला सुरुवात करा. साधारणपणे शनिवारी सुरुवात करून शुक्रवारी सांगता करण्याचा प्रघात आहे. सकाळी पहाटे उठून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कधीही तुम्ही वाचन करू शकता. लक्षात ठेवा, दुपारी 12 ते 12:30 या वेळेत वाचन करू नका, कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. 7 दिवसात 53 अध्याय कसे वाचावे त्याचे नियोजन आपण पाहणार आहोत. पहिल्या दिवशी किती अध्याय असणार आहेत, तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असणार आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय असणार आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय असणार आहे. चौथ्या दिवशी 30 आणि 35 अध्याय असणार आहेत. पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय असणार आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय असणार आहे आणि 7व्या दिवशी म्हणजे ते सांगतेच्या दिवशी 44 ते 53 अध्याय असणार आहे. पारायण करताना काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे. 7ही दिवस एकच जागा आणि एकच आसन असावे. चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर दत्त महाराज किंवा स्वामींचा फोटो ठेवावा. पोथीचे हळदी कुंकू वाहून पूजन करावे. पांढरी वस्त्रे किंवा स्वच्छ धुतलेली वस्त्र आपल्याला नेसायची आहे. या काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि जमिनीवरच सतरंजी टाकून झोपायचे आहे. मांसाहार आणि कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करायचं आहे. 7व्या दिवशी वाचन पूर्ण झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यात वरण, भात आणि घेवड्याची भाजी आवर्जून असावी. शक्य असल्यास एका जोडप्याला घरी जेवायला बोलवावे किंवा गुरुसमान मानून नमस्कार करावा. जर जोडपे मिळणे शक्य नसेल तर एका ताटात शिदा म्हणजे अन्नधान्य काढून त्यावर दक्षिणा ठेवावे आणि तो शिदा मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यावा किंवा तुम्ही एखाद्या पुजाऱ्याला सुद्धा देऊ शकता. मंडळी, गुरुचरित्र पारायण करणे ही महाराजांची खूप मोठी सेवा असते, कृपा असते. मनात कोणतीही भीती न ठेवता भक्तिभावाने सेवा करा. स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्की असतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींची कृपा मिळवण्यासाठी गुरुचरित्र पारायण नक्की करा आणि स्वामी भक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.